श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। दीपू लाविजे गृहा भीतरी, तोची प्रकाशे गवाक्षद्वारी, तेवी मनी प्रगटला श्रीहरी, तोची इंद्रियांतरी भजनानंदू। घरात दीप लावला असता त्याचा प्रकाश जसा खिडक्यातून बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनात प्रकट झालेला श्रीहरी इंद्रियांमध्ये भजनानंदाच्या रूपाने प्रकट होतो। तेची इंद्रिय व्यापार सांगिजती सविस्तर, स्वाभाविक इंद्रिय व्यवहार भजन तत्पर परब्रह्मी। तेच इंद्रियांचे व्यापार सविस्तरपणे सांगतो, ऐक। स्वाभाविक इंद्रिय व्यापारही परब्रह्म स्वरूपात भजन रूप होतात। जव दृष्टी देखे दृश्याते, तव देवोची दिसे तेथे, या परी दृश्य दर्शनाते, अर्पी भजन सत्ते दृष्टीचा विषयो। दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी या तिहींना एकरूप पाहिले असता दृष्टी अनायासाने ब्रह्मार्पण होते। याप्रमाणे भक्त दृष्टीचा विषय ईश्वरार्पण करतो। दृश्य, द्रष्टा आणि दृष्टी देखता तिन्ही एकवटी, सहजे ब्रह्मार्पण ते दृष्टी, भक्त जग जेठी या परी अर्पी। दृश्य प्रकाशी दृश्यपणे, तेची दृष्टी माझी होय देखणे, ऐसेनी अभिन्नपणे दर्शनार्पणे भजती भक्त। दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही तिन्ही एकरूपाने पाहत गेले म्हणजे दृष्टी सहज ब्रह्मार्पण होते। दृश्याला दृश्यपणाने जी सत्ता प्रगट करते तीच दृष्टीमध्ये दर्शन रूप होते। अशा अभिन्नपणाने दर्शनार्पण करून भक्तजन भजन करतात। हे एकपणी तीनही भाग, तिन्ही माझी एक अंग, ऐसे जे देखणे चांग, त्याची अर्पण सांग सहजे अर्पी। एकपणात तीनही भाग आहेत आणि तिहींमध्ये एकच स्वरूप आहे, असे हे सुंदर पाहणे हेच सांग समर्पण होय। नाना पदार्थ प्रांजळे, नीच नवे देखती डोळे, परी अर्पणाचे सोहळे, निजात्म मेळे अर्पिती स्वये। त्यामुळे डोळ्यांनी क्षणोक्षणी कितीही जरी नवे नवे पदार्थ पाहिले तरी ते त्यांना आत्मरूप पाहतात आणि अर्पणाचा सोहळा अनुभवतात। या परी दृष्टीचे दर्शन, भक्त करीती ब्रह्मार्पण, आता श्रवणाचे अर्पण, अर्पी ते लक्षण ऐकराया। याप्रमाणे भक्त दृष्टीच्या दर्शनाला ब्रह्मार्पण करतात। आता श्रवणाचे अर्पण कसे करावे ते ऐक। जो बोला ते बोलविता, तोची श्रवणी झाला श्रोता, तोची अर्थावबोधू जाणता, तेथे ब्रह्मार्पणता सहजेची। जो शब्दाला बोलवणारा तोच कानांमध्ये ऐकणारा होऊन बसलेला आहे आणि अर्थाचे ज्ञान जाणणाराही तोच आहे। अर्थात येथे श्रवणाची ब्रह्मार्पणता होते। शब्दू शब्दत्वे जव उठी, तव शब्दविता प्रगटे पाठी पोटी, तेणे अकृत्रिम भजन उठी,
ब्रह्मार्पण मिठी श्रवणी पडे. शब्द शब्दत्वाने जो उत्पन्न होतो तोच त्याच्या मागोमाग शब्द करवणारा प्रकट होतो. त्यामुळे स्वाभाविक भजन सिद्ध होते आणि श्रवणामध्ये ब्रह्मार्पणाची मिठी पडते. शब्द हा शब्दरूपाने उठतो न उठतो तोच शब्दास बोलवणारा त्याच्या पाठीपोटी प्रकट होतो. त्यामुळे ते भजन अकृत्रिमपणे उत्पन्न होते आणि श्रवणात ब्रह्मार्पणाची मिठी सहजच पडते. शब्द बोला सवे अर्थ वाढी, तव शब्दविता घे शब्दार्थ गोडी, तेणे हरिभजनी आवडी, स्वये उठी गाढी श्रवणार्पणेसी. शब्दोच्चार झाला की त्याच्याबरोबर अर्थ वृद्धिंगत होतो. इतक्यात शब्द काढणारा असतो तोच शब्दार्थाची गोडी ग्रहण करतो आणि तेणे करून श्रवणार्पणानेच हरिभजनात अत्यंत आवड उत्पन्न होते. शब्द जव कानी पडे, तव शब्दार्थे भजन वाढे, बोलवित्याच्या अंगा घडे, अर्पण उघडे करितांची. शब्द कानी पडला की शब्दार्थाने भजन वाढते. बोलासी जो बोलविता, त्यासी दृढ केली एकात्मता, ते भजन चढे श्रवणाच्या हाता, ब्रह्मार्पणता निजयोगे. शब्दाचा जो प्रवर्तक त्याच्याशी आपली दृढ एकात्मता केली की श्रवणाची ब्रह्मार्पणता स्वभावताच सिद्ध होते. सद्गुरु वचन पडता कानी, मनाचे मनपण विरे मनी, तेची श्रवण ब्रह्मार्पणी, भगवत भजनी सार्थकता. सद्गुरूचे वचन कानावर पडले की मनाचे मन पण मनामध्येच विरून जाते. तेच श्रवण ब्रह्मार्पण होऊन भगवत भजनाने सार्थकता होते. श्रवणेची या परी श्रवण, करिता उठिले ब्रह्मार्पण, हेतुरहित भगवत भजन, स्वभावे जाण स्वये होत. याप्रमाणे श्रवणाचे ब्रह्मार्पण श्रवणानेच सहज सिद्ध होते आणि निष्काम भगवत भजन आपोआप घडते. भजने तुष्टला जगन्निवास, होय वासाचा निजवास, मग घ्राणद्वारा परेश, भोगी सुवास ब्रह्मार्पणेसी. भजनाने संतुष्ट झालेला जगन्निवास सुवासाचाही आधार होतो. मग तो परमात्मा घ्राणेंद्रियाच्या द्वारा सुवासाचा भोग घेतो. जो सुमना सुमनपण जोडी, तो घ्राणाचेही घ्राण होय आवडी, मग नाना सुवास परवडी, ब्रह्मार्पण प्रौढी निज भोग अर्पी. पुष्पाला पुष्पत्व ज्याच्यामुळे येते तो त्या पुष्पाच्या आवडीने घ्राणाचेही घ्राण होतो आणि अनेक प्रकारचे सुवास घेतो. वासाचा अवकाश होय आपण, घ्राणी ग्राहकपणे जाण, तो भोगुची स्वये संपूर्ण, कृष्णार्पण सहज होतू. परमात्माच सुवासाचा आधार पुष्प होतो. घ्राणामध्ये तोच त्या सुगंधाचा ग्राहक होतो आणि स्वतःच त्याचा उपभोग घेतो. याप्रमाणे अवघ्राणाचेही कृष्णार्पण सहज सिद्ध होते. रसना रस सेवू जाये, तव रस स्वादू देवची होय, मग रसने माझी येऊनी राहे, ब्रह्मार्पणे पाहे रसभोग वृत्ती. रसना जो रसाचे सेवन करू लागते तो स्वतः देवच रसास्वाद होतो आणि रसनेत येऊन राहतो. जे जे रसना सेवी गोडी,
ते हरिरूपे धडफुडी, स्वादा येऊनी रोकडी, ब्रह्मार्पण परवडी निज भोग अर्पी. रसना ज्या ज्या पदार्थांची गोडी घेते तो रस खरोखर हरिरूप असतो. त्यामुळे रसनेचा रसास्वाद हा हरिरूपाचाच साक्षात्कार आहे. रस रसना रसस्वादू, त्रिविध भेदे निज अभेदू, रस सेवनी परमानंदू, स्वानंद कंदू भोसंडे. रस, रसना आणि रसास्वाद हा त्रिविध भेद एक अभिन्न आत्माच होतो. त्यामुळेच रससेवनामध्ये परमानंद प्रकट होतो. कटु मधुर नाना रस, रसना सेवी सावकाश, परीतो अवघा ब्रह्मरस, स्वादी सुरस परमानंदू. रसना कटू, मधुर वगैरे अनेक रसांचा स्वाद घेते, पण तो सर्व एक ब्रह्मरसच आहे अशा भावनेने रसनेंद्रिय रसास्वाद घेऊ लागले म्हणजे ते ब्रह्मार्पणच होते. या परी रसी रसना, भोगे रतली कृष्णार्पणा, आता स्पर्श विषय रचना, अर्पे ब्रह्मार्पणा ते ऐकराया. आता स्पर्श विषयाची रचना ब्रह्मार्पण कशी होते ती ऐक. स्पर्श घेईजे निज देही, तव देहीच प्रगटे विदेही, मग स्पर्शी जे जे काही, तो भोगू पाही ब्रह्मार्पणे उठी. आपल्या देहाने विषयाला जो स्पर्श करू लागावे तो देहातच तो देहरहित परमात्मा प्रकट होतो आणि मग भक्त ज्याला ज्याला स्पर्श करतो तो ब्रह्मार्पणानेच निष्पन्न होतो. स्पर्शा स्पर्शे जे स्पर्शिजे, तव स्पर्शावया नाडळे दुजे, तेणे एकपणाचे निव्याजे, कृष्णार्पण वोजे भजन प्रगटे. स्पर्शाने म्हणजे त्वचेने कशाला तरी स्पर्शावे म्हटले तर तेथे स्पर्श करण्यास दुसरे काहीच लागत नाही. त्या ऐक्य रूपामुळे कृष्णार्पण रूपी भजनच प्रकट होते. तेथ जो जो घेईजे पदार्थू, तो पदार्थू होय समर्थू, तेणेची भजने परमार्थू, निज स्वार्थू निज भक्ता. जो पदार्थ घ्यावा तो समर्थ श्रीकृष्णच होतो आणि अशा भजनानेच भक्ताचा परमार्थ साधतो. द्यावया काही देवा जाये, तव देता भजन कैसे होये, देते घेते दान स्वये, देवोची होये निजांगे. देवाला काही अर्पण करावयाला जावे तो दान देणे आणि घेणे ही दोन्ही स्वतः देवच होतो. जेवते जेवते चालवी पाये, तो मार्गू देवोची होये, मग पाऊला पाऊली पाहे, निज भजन होये ब्रह्मार्पणेशी. पायांनी जेवढे चालावे तो सर्व मार्ग देवच होतो, मग प्रत्येक पावलागणिक निज भजन ब्रह्मार्पण होते. चरणा चरणा निज गती, तोची निजांगे क्षितीची क्षिती, चालता तैशिया युक्ती, सहज ब्रह्मस्थिती निज कर्मे अर्पी. चरणांची गती तीच पृथ्वीची स्वाभाविक स्थिती होत असल्यामुळे चालण्याचे कर्म सहज ब्रह्मस्थितीला पोचते. बोल बोलवितिया वदनी भेटी, बोलणे लाजे त्याचिया दृष्टी,
ते लाज गिळून बोलणे उठी, निज भजन पुष्टी ब्रह्मार्पणेसी. याप्रमाणे वागादी इंद्रियांची प्रत्येक क्रिया परमात्म्याच्या अधिष्ठानानेच होत असल्यामुळे भगवत भक्त जे जे कर्म करतो ते ते त्याच्या भगवंतावरील निष्ठेमुळे भगवंताला अर्पण होते. शब्द मावळे निशब्दी, निशब्दची बोली जे शब्दी, तोची अर्पणाचा विधी, जाण त्रिशुद्धी समर्पिते निशी. निशब्दामध्ये शब्द लय पावतो, निशब्द वस्तूच शब्दांनी बोलली जाते. अर्पणकर्त्यासह खरोखरीचा अर्पण विधी हाच असे समज. ऐसा मने कर्मे वचने, जो दृढावला भगवत भजने, तेची भजन अभिमाने, निज निर्वाणे दृढधरी. याप्रमाणे शरीर, वाणी आणि मन यांच्या क्रियांनी दृढ भगवत भजन करण्याची ज्यांना सवय झालेली असते त्यांचे ते भजन त्याच अभिमानाने अतिशय दृढ होते. तरंग समुद्रा अंतवता, म्हणे माझे निमेघू तत्वता, जगाते निवविता जीवविता, तृषा हरिता चातकांची. माझे निसस्ये पिकती, माझे निसरिता उसळती, मागुती मज माझी मिळती, समरसती सिंधुत्वे. तेवी मुळींचे पूर्णपण, पावोनी भजे अभिमान, त्याचे भजनाचे लक्षण, सावधान अवधारी. समुद्रात असलेला तरंग म्हणतो की माझ्यामुळे मेघ जगाला वृष्टीने तृप्त करतो, जीवन देतो आणि चातकाची तृषा शांत करतो. माझ्यामुळे सर्व शेते पिकतात, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, पुन्हा येऊन माझ्यातच मिळतात आणि समुद्र रूप होतात. त्याच न्यायाने भगवत भक्तही आपल्या मूळच्या पूर्णपणाला प्राप्त होऊन पूर्णत्वाच्या अभिमानानेच भजन करू लागतो. म्हणे मी सकल लोक करता, कर्म करोनी अकर्ता, मी सर्व भोग भोगता, नित्य अभोगता मी एकू. तो म्हणतो की मी सकल लोक करता आहे, कर्म करून अकर्ता आहे, मीच सर्व भोग भोगणारा पण स्वरूपाने नित्य अभोगता आणि एक आहे. सकळ लोकी माझी सत्ता, सकळी सकळांचा नियंता, सकळा सकळत्वे मी प्रकाशिता, होय मी शास्ता सकळिकांचा. सकळा भूती मी एकू, मीची व्याप्य व्यापकू, जनिता जनयिता जनकू, न होनी अनेकू जगद्रूप मी. मी देवांचा आदिदेवो, देवी देवपणा माझाची भावो, व्यया माझी मी अज अव्ययो, अक्षरी अक्षर भावो माझेनी अंगे. ईश्वरी जे जे सत्ता, ते ते माझी सामर्थ्यता, भगवंती भगवंतता, जाण तत्वता माझेनी. सर्व लोकी माझीच सत्ता आहे, मीच सर्वांचा सर्व रूपाने नियंता, प्रकाशिता आणि शास्ता आहे. सर्व भूतांमध्ये मी एक, मीच व्याप्य अर्थात कार्य आणि व्यापक अर्थात कारण आहे. मीच सर्वांचा उत्पादक जनक असून उत्पन्न होणाराही मीच आहे. मी आपले एकत्व न सोडता जगद्रूप होतो. मी देवांचा आदी देव आहे. देवांचे देवपण हे माझेच स्वरूप आहे. विनाशी पदार्थात अव्यय आणि अज मी आहे. माझ्याच स्वरूपाने अक्षराला अक्षरत्व आहे.
ईश्वरामध्ये जी सत्ता आहे ती माझ्यामुळेच आहे. फार काय, पण भगवंतातील भगवंतपणा माझ्यामुळेच आहे. मी आपरूपी आपू, मी प्रकृती पुरुषांचा बापू, सृष्टी रचनेचा संकल्पू, निर्विकल्पू पै माझा. मी आदीची अनादी आदी, मी समाधीची निज समाधी, निज शुद्धीसी माझे निशुद्धी, या परी त्रिशुद्धी अभिमानार्पण. मी जलात रसरूप आहे. मी प्रकृती पुरुषांचा जनक अर्थात आधार, सृष्टी रचनेचा संकल्प आहे, पण स्वरूपतः निर्विकल्प आहे. मी सर्व कारणांचे आदिकारण, समाधींची नित्यसिद्ध समाधी. माझ्यामुळेच पवित्र पदार्थांना पावित्र्य प्राप्त झाले आहे. याप्रमाणे भगवत भक्त ईश्वराच्या ठिकाणी अभिमान अर्पण करतो. मी अजन्मान जन्मोनी जन्मे, मी अकर्मान करोनी करी कर्मे, माझे नियोगे पुरुषोत्तमे, पाविजे महिमे उत्तमत्वाचे. सच्छब्दे माझे अंग, चिच्छब्दे मीची चांग, न होनिया तिन्ही भाग, आनंद निर्व्यंग तोची मी. माझे निसूर्य दृष्टी डोळस, मज माझी चिदाकाशाचा अवकाश, माझे नि अंगे जगन्निवास, सावकाश नांद तू. मी वस्तुतः जन्म शून्य आहे. त्यामुळे अविद्यातिकांच्या अधीन होऊन वास्तविक जन्म न घेता माईक जन्म मी घेतो. मी अकर्म आहे. त्यामुळे वस्तुतः काही न करता शरीरेंद्रियाच्या द्वारा सर्व कर्मे मी करतो. माझ्यामुळेच पुरुषोत्तमाला उत्तमत्व प्राप्त झाले आहे. सत, चित आणि आनंद या अभिन्न 3 धर्मांनी मीच बोलला जातो. माझ्यामुळेच सूर्याची सर्व दृष्टी डोळस झाली आहे. अर्थात माझ्यामुळेच सूर्याला सर्व प्रकाशत्व आले आहे. मीच चैतन्याचा आधार आहे. माझ्या स्वरूपानेच जगन्निवास जगात नांदत आहे. अजा अजपणे मी अज, निशेष निर्बीजा मी बीज, माझे निजांगे निज, निज भोज स्वये नाचे. अधिष्ठाना मज माझी अधिवासू, मी जगदीशाचा पूर्ण ईशू, मी परम पुरुषाचाही पुरुषू, परेशा परेशू मीच स्वये. असंत माझे निसंत होये, अचित माझे निचिदत्व लाहे, निजानंदासीही पाहे, आनंदू निर्वाहे माझे मी अज आहे. माझ्या अजत्वानेच मायेला अजत्व प्राप्त झाले आहे. निशेष निर्बीज पदार्थांचे बीज मी आहे. माझ्याच स्वरूपाने आत्मस्वरूप प्रकट होऊन नाचत असते. अधिष्ठानाचे वास्तव माझ्यामध्येच आहे. जगदीश्वराचा पूर्ण ईश्वर मी आहे. परमपुरुषाचा पुरुष मी आहे आणि परेशाचा परेशही स्वतः मीच होय. असत वस्तू माझ्या योगाने सत्तावान होतात. अचित म्हणजे जड वस्तूंना माझ्या योगाने सचेतनत्व मिळते. निजानंदालाही माझ्याच योगाने आनंदत्व प्राप्त होते. मी सकळ सिद्धींची निजसिद्धी, मी सर्वांग देखणी बुद्धीची बुद्धी, मोक्ष म्हणणे तोही उपाधी, जाण त्रिशुद्धी माझेनी. मी साचार निज धर्म, मज माझी ब्रह्म विसरे कर्म, ब्रह्म समाधीचे परब्रह्म, निज निस्सीम मीच मी.
मी सर्व सिद्धींची मूळ सिद्धी, बुद्धींची सर्वांग सुंदर बुद्धी, मोक्ष ही सुद्धा माझ्यामुळेच उत्पन्न झालेली उपाधी आहे. मी आत्मधर्म आहे. माझ्यामध्येच ब्रह्म कर्मालाही विसरते. ब्रह्म समाधीचे निस्सीम अधिष्ठान एक मीच आहे. हरिहर ब्रह्मा निज निर्धारी, हेही माझे अंशांशधारी. मी दशावतारांचा अवतारी, माझी निज थोरी मीही नेणे. ऐसिया नाना विवंचना, अभिमाने भजे भगवत भजना. ब्रह्मास्मी दृढ भावना, आपण आपणा पूर्णत्वे अर्पी. ब्रह्मा विष्णू महेश्वर हेही माझ्या अंशाच्याही अंशाला धारण करतात. मी दशावतारांचाही अवतारी आहे. माझे स्वाभाविक महत्व मीच जाणत नाही. अशा नाना विवंचनांच्या अभिमानांनी तो भगवत भजन करतो. मीच ब्रह्म आहे अशा भावनेने आपल्यालाच आपले समर्पण करतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.